नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची महत्त्वाची अपडेट आहे, राज्यातील या कर्मचाऱ्यांना लागू झाला नवीन वेतन आयोग। याबद्दल संपूर्ण माहिती आली आहे। ही माहिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा। बघा इथे टायटल, ब्रेकिंग, राज्यातील या कर्मचाऱ्यांना लागू झाला नवीन वेतन आयोग। स्टेट एम्प्लॉय न्यू पे कमिशन। सध्या संपूर्ण देशभरात 8वा वेतन आयोगाबाबत चर्चा रंगली आहे। सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना तथा महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू आहे। 7वा वेतन आयोग हा केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2016 मध्ये बहाल करण्यात आला होता। आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता तर दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो। यामुळे 8वा वेतन आयोग 2026 पर्यंत लागू होणे अपेक्षित आहे। परंतु यासाठी 8वा वेतन आयोगाची समिती स्थापित करावी लागणार आहे। ही समिती यंदा जर स्थापित झाली तर पुढील 2 वर्षात 8वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात लागू करणे शक्य होणार आहे। यामुळे 8वा वेतन आयोगाबाबत सरकार केव्हा निर्णय घेणार याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। त्यातच मात्र महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील श्रमिक विद्यापीठ नागपूर येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या स्थितीला 5वा वेतन आयोग अंतर्गत वेतन दिले जात, मात्र आता या कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग अंतर्गत वेतन दिले जाणार आहे। खरे तर या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार आता श्रमिक विद्यापीठ नागपूर येथील आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतले आहे। याबाबतचा शासन निर्णय 18 मार्च 2024ला राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे। तर पुढे बघा, सदर शासन निर्णयात असे नमूद करण्यात आले आहे की श्रमिक विद्यापीठ नागपूर या संस्थेतील 1 जानेवारी 2006 पासून कार्यरत असलेल्या व तदनंतर सेवानिवृत्त झालेल्या अधीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक आणि शिपाई या संवर्गातील कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या स्थितीला 5वा वेतन आयोग अंतर्गत अधीक्षक, लेखापाल संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना 5,000 ते 8,000 अशी वेतन श्रेणी लागू होती, पण आता 6व्या वेतन आयोगानुसार 9,300 ते 34,800 ग्रेड पे 4,200 लागू होणार आहे। त्यापुढे बघा, लघु टंकलेखक या संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना 5वा वेतन आयोग अंतर्गत 4,000 ते 6,000 अशी वेतन श्रेणी लागू होती, पण आता या संवर्गातील कर्मचाऱ्यांना 5,200 ते 20,200 ग्रेड पे 2,400 अशी नवीन वेतन श्रेणी लागू होणार आहे। शिपाई या संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना 5वा वेतन आयोग अंतर्गत 2,550 ते 3,200 अशी वेतन श्रेणी लागू होती, मात्र आता या शिपाई संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांना 6वा वेतन आयोग अंतर्गत 4,440 ते 7,440 ग्रेड पे 1,300 ही सुधारित वेतन श्रेणी लागू होणार आहे। यामुळे या सदर आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे। या सदर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची थकबाकी देखील दिली जाणार आहे। ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट। लघु टंकलेखक, शिपाई आणि टंकलेखक इत्यादी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी। चला तर मग अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट पाहिजे असतील व तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल व तुम्हाला आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।